लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण येथे सेंट पॉल्स चर्चमध्ये ईश्वराच्या सेवेसह समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा. पैठण येथे सेंट पॉल्स चर्चमध्ये श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा नवा अध्याय. फादर विशाल कापसे यांना गुरुदीक्षा. बातमी येते पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण येथील सेंट पॉल्स चर्चमध्ये दिनांक 6 जून शनिवार रोजी नवनिर्वाचित फादर विशाल कापसे यांच्या गुरुदीक्षा विधीचा भव्य सोहळा संपन्न झाला. धार्मिक विधी, प्रार्थना आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने ख्रिस्ती समाजासाठी एक संस्मरणीय क्षण निर्माण केला. छत्रपती संभाजीनगर धर्मप्रांताचे महागुरु स्वामी बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो यांच्या हस्ते फादर विशाल कापसे यांना धर्मगुरू पदाची अधिकृत दीक्षा प्रदान करण्यात आली. यावेळी विकर जनरल रेव डॉक्टर व्हलेरियन फर्नांडिस यांच्यासह धर्मप्रांतातील अनेक धर्मगुरू, धर्मभगिनी आणि श्रद्धाळू उपस्थित होते. गुरुदीक्षा विधी दरम्यान विशेष प्रार्थना, धर्मविधी आणि स्तुतीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. ईश्वराच्या सेवेसह समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा फादर विशाल कापसे यांनी यावेळी केली. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना महागुरु स्वामी बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो यांनी प्रेम, दया, क्षमाशीलता आणि सेवाभाव हीच खरी ख्रिस्ती शिकवण असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंतचे मानवतेचा संदेश पोहोचवण्यासाठी धर्मगुरूंनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. रेव्हरियंड डॉक्टर व्हलेरियन फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात फादर विशाल कापसे यांच्याकडून समाज उपयोगी व आध्यात्मिक कार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या कार्यामुळे धर्मप्रांताचे सामाजिक व धार्मिक उपक्रम अधिक व्यापक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोहळ्यानंतर फादर विशाल कापसे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेंट पॉल पॅरिश कौन्सिलचे उपाध्यक्ष फिलिप रक्षे, सॅम्युएल रुपेकर, प्रसाद रणपसे आणि मारियादास त्रिभुवन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फादर आशिष म्हस्के यांनी केले. जिल्ह्यासह विविध भागातून आलेल्या श्रद्धाळूंनी चर्च परिसर फुलून गेला होता. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साह, श्रद्धा आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.